ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करत जवानांसाठी दापोलीतून सीमेवर राख्या रवाना। कै कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोलीत एक राखी जवानांसाठी देशाच्या रक्षकांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता आणि या उपक्रमाअंतर्गत असंख्य राख्या जवानांसाठी सीमेवर पाठवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ज्या भारतीय सैन्य दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी आतंकवाद्यांना धडा शिकवला, अशा जवानांच्या प्रति आदर व्यक्त करणे हा या वर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश होता, असं या उपक्रमाचे आयोजक मिहिर महाजन यांनी सांगितलं। दापोलीतील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि काही सामान्य नागरिक तसंच महिला भगिनी यांनी या उपक्रमात राख्या जमा केल्या। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे इत्यादी कार्यकर्त्यांसह युवा टीमने मेहनत घेतली। 2022 पासून सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्याचा उपक्रम संस्थेकडून सुरू झाला। यावर्षी जमलेल्या राख्या पठाणकोट पंजाब येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसंच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो येथील ऑफिसमध्ये रवाना करण्यात आले आहेत। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।